दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रूर लाठीमार आणि अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने रसायनी परिसरात तीव्र पडसाद उमटलेत। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रसायनीत सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला। या बंद दरम्यान रसायनी परिसरातील व्यापारी वर्ग, कामगार वर्ग, विद्यार्थी तसेच विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपला पाठिंबा दर्शवला। या आंदोलनादरम्यान परिसरातील सर्व दुकाने आणि बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली। मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या। मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी काही वेळ रास्ता रोको करण्यात आला तर प्रशासनाविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विद्यार्थ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, तानाशाही नाही चलेगी असा नारा देत उपस्थितांनी लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याची मागणी केली। तर काहींनी आपली भावना व्यक्त करत जनतेसमोर प्रतिक्रिया मांडल्या। हे बघा, नीटची जी एक्झाम होते ही NTA नावाच्या एजन्सी मार्फत ही कंडक्ट केली जाते आणि हा नीटचा पेपरचं प्रिपरेशन जे आहे हे विद्यार्थी जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून, काही ठिकाणी तर 5वी 6वी पासून याचं प्रिपरेशन सुरू असतं। आणि ज्या विद्यार्थ्यांनी चांगली परीक्षा दिलेली आहे, ज्यांना चांगले पेपर गेलेले आहे आणि अचानकपणे शिक्षा मंत्रालय असं डिक्लेअर करतं की नेटचा पेपर फुटला आणि त्याची पुन्हा परीक्षा घेतली जाईल, तर त्यावेळेला ही पेपर घेण्याची परीक्षा कंडक्ट करण्याची जबाबदारी जी आहे ही शिक्षण मंत्रालयाची असते। आणि जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील, त्याच्यामध्ये जवळजवळ 21 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे, तर ही सरकारची अकाउंटेबिलिटी असते। त्यांचं स्वतःचं कर्तव्य आहे की त्या ठिकाणी स्वतः त्यांच्याकडून हे कर्तव्य पार पडलं जात नाही, तर त्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे। या विद्यार्थ्यांच्या मागण्या म्हणजे ह्या मागण्या कुठल्या नाहीयेत, तर त्यांनी स्वतःचं कर्तव्य ते बजावत नाहीयेत, त्याच्यामुळे तुम्ही खुर्ची खाली करा अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। तर त्यांनी त्या ठिकाणी त्वरित राजीनामा जो आहे तो राजीनामा त्या ठिकाणी द्यायला पाहिजे आणि तसं न करता त्या ठिकाणी त्यांनी पोलीस फोर्स बोलवून पोलिसांच्या मार्फत अमानुष लाठीचार्ज जो आहे हा विद्यार्थ्यांच्यावर केलेला आहे। विद्यार्थी काय करत होते हो तिथे? विद्यार्थी भारतीय संविधानाच्या आर्टिकल 19(1)(a), भारतीय संविधानाचा आर्टिकल 19(1)(b) या संविधानाने दिलेला अधिकार जो आहे तो अधिकार बजावून त्या ठिकाणी आंदोलन करत होते। परंतु असं शांततापूर्ण चाललेलं विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे, या आंदोलनाला त्या ठिकाणी पोलीस फोर्स बोलून त्यांना ऑर्डर देऊन त्या ठिकाणी लाठीचार्ज करणं, अमानुषपणे त्यांना मारणं हे अतिशय चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण देशातून नाही तर जगभरातून त्याचा निषेध जो आहे हा व्यक्त केला जात आहे। तर त्यांचं ते कर्तव्य आहे की त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा राजीनामा द्यायला पाहिजे। त्यांना परीक्षा सुद्धा तुम्हाला घेता येत नाही, साध्या जर परीक्षा घेता येत नसतील तर तुम्ही राजीनामा द्या। आणि जरी ऑर्डर दिल्या असतील तरी सुद्धा त्याच्यामध्ये प्रोपोर्शनॅलिटी जी आहे, नेसेसिटी जी आहे, जस्ट फेअर अँड रिझनेबल ऑर्डर त्या ठिकाणी असायला पाहिजे, हे संविधान सांगतं। लक्षात घ्या, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ जो आहे तो हे सांगतं की जस्ट फेअर अँड रिझनेबल जे आहे त्या ऑर्डर असल्या पाहिजेत। आणि अधिकाऱ्यांना जरी एक्झिक्युटिव्हला जरी ऑर्डर त्या ठिकाणी मिळाली असली तरी सुद्धा त्याच्यामधली प्रोपोर्शनॅलिटी आणि जर नेसेसिटी जर गरजेचं असेल तरच त्यांनी ते करायला पाहिजे होतं। तर या ठिकाणी जे आहे संपूर्ण भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये याचा निषेध त्या ठिकाणी व्यक्त केला जातो। खरं सांगायचं म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, यांनी जी महाराष्ट्र बंदची हाक दिली, जी नीटची एक्झाम आहे त्या एक्झामच्या विषयामध्ये आज जे विद्यार्थी जंतर मंतरवर बसले गेलेले आहेत त्यांच्यावर अनावश्यकपणे जो लाठीचार्ज झाला, त्याच्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकरांनी आज विद्यार्थ्यांची शिक्षण हे कुठेतरी दाबलं जातं आणि त्यांना पाहिजे तसं शिक्षण म्हणजे आज काही विद्यार्थी 5-5, 10-10 वर्ष एक्झामला तयारी करतात आणि अचानक तो पेपर फुटला जातो, म्हणजे विद्यार्थ्याचे मनोबल कुठेतरी खचलं जातं आणि मग विद्यार्थी काय करतो, पर्याय म्हणून आत्महत्या करतो। या गोष्टीचा भारत सरकारने कुठेतरी विषयाला हात घालून ही जी नेटची एक्झाम, बाकी 10वीच्या 12वीच्या ज्या काही बोर्डाच्या एक्झाम आहेत त्या एक्झामला काटेकोरपणे कसे व्यवस्थित करता येईल याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष दिला पाहिजे। आणि आज खालापूर तालुक्यामध्ये मी तालुका अध्यक्ष म्हणून आज आम्ही जिथे तिथे निवेदन दिलेले आहेत
तिथे चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. आणि विद्यार्थ्यांच्या जे विषयावरती जे सर्वपक्षीय जे संघटना आहेत, पक्ष आहेत, व्यापारी संघटना आहेत, रिक्षा मालक चालक संघटना आहेत, हेही खरोखर विद्यार्थ्यांच्या हितासाठी जो वंचित बहुजन आघाडीला जो पाठिंबा दाखवला त्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष त्यांचे खरोखर आभारी आहे. खरं तर जे आंदोलन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिल्लीच्या जंतर मंतर येथे करण्यात आलं होतं, तर लोकशाही पद्धतीचं ते आंदोलन होतं. त्यांचं ते वाक्यच होतं की पीसफुल प्रोटेस्ट, म्हणजे शांततामय मार्गाने ते आंदोलन होतं. परंतु कुठेतरी हे सरकार हे घाबरलं, कारण या आंदोलनामध्ये जी एक प्रकारे मला असं वाटतंय एक क्रांती कुठेतरी उभी नवीन राहिलेली आपल्याला दिसली. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट केला आणि म्हणून कुठेतरी लोकांचा हा वाढता सपोर्ट बघून कुठेतरी सरकार घाबरलं आणि सरकार घाबरून कुठेतरी सरकारने त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आणि लाठीचार्ज केला. त्याचाच आज आपण निषेध केलेला आहे. हे निगरगट्ट सरकार, जे सरकार खऱ्या अर्थानं बेईमान करून याच्यावरती आलेलं आहे, त्यांना विद्यार्थ्यांची कळ सोचतात हे त्यांना समजणार नाही. मुळात मुद्दा असा आहे की देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली आपण हे आंदोलन करतोय. वंचित आघाडीचे आपले बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे. ज्यांच्या आजोबांनी हा देश वाचवला, ज्यांच्या आजोबांनी आपल्याला संविधान दिलं, नाहीतर आता हे जर सरकार असतं, बाबासाहेबांचं संविधान नसतं आणि हे सरकार जर असं तुम्हाला इथे उभं पण राहून दिलं नसतं, तर हे संविधान तुम्हाला पहिल्यांदा वाचवायचं आहे आणि या संविधानासाठी हा लढा तुम्हाला द्यायचा आहे. हे संविधान असेल तर तुम्ही वाचाल, अन्यथा जर संविधानाची चिरफाड करण्याचा यांनी प्रयत्न सुरू केलेलाच आहे आणि ही जर का चिरफाड अशीच सुरू राहिली तर तुम्ही एका हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल कराल, याबद्दल कुठल्याही कोणाच्या मनात शंका नाही. कुणी जात धर्म पंथ बाळगू नका. ही मनोवादी वृत्ती जी आहे, मनोवादी वृत्तीला आपल्याला तिथे धारा द्यायचा नाही आणि ही मनोवादी वृत्ती आता वाढलेली आहे. आता साहेबांनी सांगितलं, आमच्या कांबळी साहेबांनी, मनसेच्या ज्या जिल्ह्याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत, त्यांनी अतिशय चांगलं सांगितलं. राजसाहेब याबद्दल गेली कित्येक वर्ष सांगतायत, आता हे शिक्षण घोटाळा म्हणतायत. काँग्रेसच्या काळात झाला नाही का? मला कुणाचंही समर्थन करायचं नाही, मला कोणाला विरोध करायचा नाही. अरे काँग्रेसच्या काळात हा घोटाळा झाला असं जरी आपण एक वेळ मान्य केलं, त्यांना कंटाळून जनतेने तुमच्या आता सरकार दिलं ना, म्हणून त्यांनी केलेल्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत हे तुम्ही पहिलं ओळखलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हे म्हणतात की काँग्रेसच्या काळात सगळे घोटाळे झाले. अरे 2008 पासून 18 पर्यंत व्यापक घोटाळा जो मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली, जे आता ते शेतकरी मंत्री आहेत, कृषी मंत्री, त्यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्ष हा घोटाळा चालू होता. आमचं म्हणणं असं आहे की कोणाची भावना आम्हाला दुखवायची नाही. फक्त एकच आहे, शिक्षणासाठी लढणारी जी मुलं आहेत, आज तुम्ही 20 लाख द्या, 50 लाख द्या आणि गरिबांची मुलं मग जाणार कशी? डॉक्टर, इंजिनियर ही सगळी तुमची जर मुलं झाली, मंत्र्यांची मुलं मंत्री होत आहेत. आता ह्या धर्मेंद्र प्रधानची मुलगी काय करते? ती LLM करते अमेरिकेला. तुम्ही शिक्षण मंत्री आहात देशाचे, मग तुमचा या शिक्षण व्यवस्थेवरती देशाचा विश्वास नाहीये का? म्हणून तुम्ही तिला अमेरिकेला पाठवली का? त्या गोष्टी सगळ्या आहेत. 152 वेळा या गेल्या 10 वर्षामध्ये पेपर फुटी झालेली आहे आणि गरिबांचा मुलगा, जो मुलगा 10-12 तास अभ्यास करतो आणि परीक्षेच्या आदल्या रात्री समजतं त्याला की बाबा पेपर फुटलाय, मग पेपर फुटल्यानंतर त्याच्या आत्महत्येचा दुसरा पर्याय कुठला आहे? तर या सरकारने जागा व्हायला पाहिजे, सगळ्या जनतेने जागा व्हायला पाहिजे. या मोठ्या पैसेवाल्यांना काही घेणं देणं नाहीये. तुमची गरिबांची मुलं ही जर अशीच व्यवस्था कायम राहिली तर सगळ्यांना फार वाईट दिवस येतील. स्वतंत्र पूर्वीचे दिवस चांगले होते अशी म्हणण्याची वेळ येईल जर का या लोकांना आपण वेळीच बांधून ठेवलं नाही तर. समजलं पाहिजे की हे सरकार कसं निर्दयी आहे, कसं आपल्यावर अत्याचार करते हे आपल्याला समजलं पाहिजे. हा जो आता लढा आहे हा विद्यार्थ्यासाठी आहे आणि विद्यार्थी हा आपला मुलगा आहे. याच्यामध्ये तुमचे आमचे सगळ्यांची मुलं आहे, सत्तेवर असलेल्या लोकांची सुद्धा मुलं आहे. मी या बीजेपी सरकारमध्ये जे आपले बहुजन समाजाचे जे प्रतिनिधी काम करतात त्यांना मी विनंती करतो की तुमचे सुद्धा मुलं याच्यामध्ये आहे आणि तुमच्या सुद्धा मुलांवर अन्याय अत्याचार झालेला आहे. त्यांचं भविष्य पुढे खराब आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या मुलाचं भविष्य चांगलं राहिलं पाहिजे, तर हा अन्याय होत असेल तर ह्या अन्यायाच्या विरोधात आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे. कारण हा हक्क आपल्याला संविधानाने दिलेला आहे आणि आपलं आज सर्वांचं कर्तव्य आहे की हे संविधान पण वाचलं पाहिजे, ही लोकशाही पण वाचली पाहिजे. कारण लोकशाही आणि संविधानाच्या विरोधामध्ये या सरकारचं काम चालू आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
कारण संविधानामध्ये तुम्हाला जो हक्क दिलेला असताना सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार लाठीचार्ज करतातच कसे? कारण त्यांना प्रश्न विचारणारे कोणी नाही आहे, झोपलेली आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की त्यांच्या पक्षामध्ये काम करत असलेल्या सर्व लोकांना विनंती करतो की तुमचे सुद्धा मुलं आहे. तुम्ही आज जर याच्या विरोधामध्ये बंड करून उठले नाही तर तुमच्यावर सुद्धा ही वेळ येणार आहे. म्हणून मी तुम्हाला शेवटचं सांगेल, उठो साथियों, शामिल हो जाओ, जंग हमारी जारी है, आज मेरी तो कल तुम्हारी बारी है, आज मेरी तो कल तुम्हारी बारी है. सर्वांनी एक म्हणजे 18-19 वर्षाच्या मुलींवर सुद्धा इतका त्यांना अगदी खाली पाडून त्याच्यावरती आणि लाठीचार्ज करून आणि त्यांना ओरबडून अगदी हे केलेलं आहे. हा एवढा अन्याय तर ह्या सरकारने यांच्यावरती विद्यार्थ्यांवर केलेला आहे. अहो ह्या पुढे शिक्षणाशिवाय दुसरा आहे काय पर्याय? तर शिक्षण हेच या मुलांचं साधन. आणि आजच्या घडीला हे सरकार आपल्यावर केवढा अन्याय करत आहे, केवढा अत्याचार करत आहे. हे संविधान बदलण्याचा जो त्यांचा ठाण घेतलेला आहे, त्या संविधान वाचवण्यासाठी आपण पहिल्या प्रथम सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हे मोदी सरकार आहे हे हुकुमशहाकडे चाललेलं आहे. आपली जी देशाची न्यायमूर्ती आहे सूर्यकांती, ते सुद्धा असे म्हणतात की मला हे व्हिडिओ बघायला वेळ नाही, माझ्याकडे वेळ नाही. म्हणजे तो देशाचा न्यायाधीश आहे, त्याला सुद्धा ह्या विद्यार्थ्यांवर जे अन्याय अत्याचार होत आहे त्यांचे व्हिडिओ बघायला वेळ नाही. म्हणजे तुम्ही बघा हे सरकार कुठल्या दिशेने चाललंय. त्याच्या वेळी काँग्रेसचं सरकार पण होतं. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी हे लोक भेटायला जायचो, शिष्टमंडळ भेटायला जात होतं, त्यांच्या मागण्या ऐकून घेत होते. पण या सरकारला निगरगट्ट सरकार आहे, हे हुकुमशाही पद्धतीने सरकार चाललेलं आहे. या सरकारला खाली घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही. आणि या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा इतक्या वेळेला 25 दिवसात तुम्हाला वेळ नाही आणि तुम्हाला पक्ष फोडायला वेळ आहे, दुसऱ्यांना प्रत्येक पक्ष फोडायला वेळ आहे, तुम्हाला पैसे वाटायला वेळ आहे. पण आज गरीब विद्यार्थी जे सोनम वांगचूक शास्त्रज्ञ आहेत आपले, अभिजित दिपके, हे आंदोलन लोकशाही पद्धतीने आंदोलन करतात, यांना भेटायला तुम्हाला वेळ नाही. या सरकारचा मी धिक्कार करतो, या सरकारचा पाहिजे जाहीर निषेध करतो. मेरा नाम विवेक यादव, मैं एमपीएससी का प्रिपरेशन कर रहा हूँ. तो मैं यहाँ पे आपको प्रोटेस्ट के बारे में बताना चाहता हूँ. ये जो प्रोटेस्ट है ये बीजेपी वर्सेस सीजेपी नहीं है, ये बीजेपी वर्सेस कांग्रेस नहीं है. जो प्रोटेस्ट है ये हमारे स्टूडेंट के लिए हो रहा है. स्टूडेंट को जस्टिस चाहिए. नीट का पेपर लीक हुआ, 11 बच्चों ने सुसाइड किया, 21 बच्चों ने सुसाइड किया. आज उनका सुसाइड नहीं हुआ, उनका मर्डर हुआ है. मर्डर क्या धर्मेंद्र प्रधान ने. आपको पता है हमारे लाल बहादुर शास्त्री थे, हमारे रेलवे मिनिस्टर, उनके दौरान एक रेलवे एक्सीडेंट हुआ, उन्होंने अपना इस्तीफा दे दिया. उन्होंने कहा कि हम मेरे दौरान रेलवे एक्सीडेंट हो रहा है, मैं अपने जीवन ठीक से संभाल नहीं पा रहा हूँ, तो मैं इस्तीफा देता हूँ. लेकिन धर्मेंद्र प्रधान के दौरान 45 पेपर लीक हुए, 45 पेपर लीक हुए, लेकिन तो भी वो कोई एक्शन नहीं ले रहा है. हमारे सोनम वांगचुक हमारे लिए भूख हड़ताल बैठे. आज उनका 21वां दिन है उनका, लेकिन एक भी सरकार उनसे बात करने नहीं आई. सरकार क्यों है? आप जब कॉन्स्टिट्यूशन संविधान पढ़ोगे उसमें एक वर्ड लिखा गया है, द गवर्नमेंट फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल. इसका मतलब ये है कि सरकार को चुनने का हक हम जनता को है. सरकार काम करेगी हम जनता के लिए, लेकिन यहाँ पे जनता इकट्ठा है. कहाँ है सरकार? सरकार अकाउंटेबिलिटी नहीं उठा रही है. आज स्टूडेंट की हत्या हुई है, सुसाइड नहीं किया उन्होंने, हत्या किया स्टूडेंट ने. उनकी हत्या की गई है. हत्या करने वाला है धर्मेंद्र प्रधान. हमको उसका इस्तीफा चाहिए मतलब चाहिए. इस्तीफा दो, इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. आज तो आपण प्रश्न विचारतोय धर्मेंद्र प्रधानांना आणि उत्तर देतो जे.पी. नड्डा. कुठल्या प्रकारे ते कुठल्या खात्याला प्रश्न विचारताना कुठल्या खात्याचं उत्तर द्यायला हे त्यांना कळायला पाहिजे. बीजेपी सरकार करताय काय? शिक्षण मंत्र्याला आपण प्रश्न विचारणार आणि हेच निष्ठ उत्तर देणार आणि त्यांना लाज वाटली पाहिजे. काल एवढं मोठं झाल्यानंतर काल आपल्या मुख्यमंत्री आपला टरबूज देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर पार पाडलं. लोकांचं रक्त गेलंय आणि हे रक्तदान शिबिर पार पाडतात. लाज वाटली पाहिजे या सरकारला. या सरकारला निर्लज्जपणाचा करत झालाय. हा सरकार तुम्ही काय बोलू, या सरकारला बोलण्यासारखं काहीच नाहीये. त्यांचा निश्चित करतो आणि मी खरं सांगतो त्या धर्मेंद्र प्रधाननी तर राजीनामा दिलाच पाहिजे. त्याच्याबरोबर नरेंद्र मोदींनी पण राजीनामा दिला पाहिजे. मोदी सरकार की तानाशाही. या संपूर्ण बंद आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रसायनीतील पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे पाहायला मिळाले. सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी.
तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.